2015 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतोय. अच्छा. पण सत्ता भाजपची आमची आली, पण आमच्या वाट्याला दुखणं आहे तसं आहेच. म्हणून मी सत्ता कुठली आहे, मी कुठल्या पक्षाचा आहे हे न बघता वारंवार पाठपुरावा करून काय मला यश येत नाही म्हटल्यानंतर पुन्हा मी लोकशाहीच्या पद्धतीनं पुन्हा चळवळीनं आंदोलनाला बसायचं ठरवलं आणि मी पुन्हा बसलो. त्यावेळी सुद्धा मला 4 दिवस बसावं लागलं. अच्छा. आणि मग 5व्या दिवशी खासदार धनंजय महाडिक साहेबांनी महापालिकेला एनकॅपमध्ये एक 96 लाख रुपये तातडीचा निधी दिला आणि त्याचं पत्रच घेऊन त्यांच्या फंडातून दिला. हा, त्यांच्या ह्याच्यातून दिला. आणि मग त्याचं पत्र ते घेऊन आलेत आणि 1 महिन्याच्या आत तुम्हाला रस्ता देतो, पैसे मंजूर केलेत म्हणून सांगितलं. आणि मग आंदोलन ते संपवलं. म्हणजे महाडिक साहेबांनी आमचे म्हणजे प्रसंग बघा कसा आहे. पहिला महाविकास सत्ता होती, बरोबर, त्यावेळी मला 4 दिवस बसावं लागलं. पण आमची कुणा म्हणजे मी म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून बसलेलो, माझ्याबरोबर 50-100 लोक सुद्धा बसली होती. बरोबर. आणि अमरण उपोषण होतं. म्हणजे अन्न पाणी काही नाही, हवेशिवाय काही घेणं नाही, दखल अजिबात घेतली नाही. त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी पैसे दिले, रस्ता चालू झाला, त्याचं उद्घाटन विद्यमान आमदारांनी येऊन पटकन रविवारचं नारळ वाढवून गेलेत. अच्छा. पण बसलाय कोण, कशासाठी बसलाय, माझ्या मतदारसंघामध्ये कुठली समस्या आहे आणि काय समस्या घेऊन एवढं मोठं आंदोलन करतोय, मी विद्यमान आमदारांनी कोणीही चौकशी केली नाही. मात्र महायुतीची सत्ता आली, त्यावेळी खासदार झाले होते मुन्नासाहेब, त्यांनी 96 लाखाचा तातडीचा निधी दिला आणि आज जो पोतदार हायस्कूलचा रस्ता बघताय तो त्यांच्या माध्यमातून. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.